चुकीचं फेस रिडिंग करणारा कुडमुड्या दिवशी एक असतो बघा आमच्या खेडेगावात. तो डुमडुम डुमडुम वाजवत येतो, चेहरा बघून भविष्य सांगणार असं म्हणतो आणि सांगतो तुझ्या मनात काय आहे, तुझ्या मनात काय आहे, आणि ते सगळं खोटं असतं. तसं आता हे खोटे चेहरे वाचायला लागले संजय राऊत. त्या संजय राऊतांना ना हे असं काय काय आता विचित्र दिसायला लागलंय. म्हणजे हळूहळू ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलकडे जाण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. अशा ऑपरेशनच्या बाबतीतली पूर्वतयारी काय झाली हे सांगायची नसते. ऑपरेशन सक्सेसफुल झालं, आम्ही डॉक्टर यांना सांगू, आरोग्य आमचे डॉक्टर आंबेडकर साहेब त्या ऑपरेशनची पूर्वतयारी चांगली करतायत. अजून तरी सर्जन लोकांवर चाललंय. मुख्य सर्जननी वेळ त्याच्यात लक्ष घालण्याची वेळ अजून आलेली नाही. जेव्हा मुख्य सर्जन लक्ष घालतात तेव्हा काय होतं हे 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्राने बघितलेलं आहे. संजय राऊत म्हणतात की मंत्रिमंडळ म्हणजे वेड्यांचा बाजार आहे. काय त्याला म्हणजे त्यांना कुठं त्यांना आता काय फेस रिडिंग यायला लागलं का? मी मागे एकदा तुम्हाला सांगितलेलं बघा, चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट. तुम्हाला आठवतंय का? ज्यांनी कोणी माझी पत्रकार परिषद बऱ्याच वेळा ऐकली असेल. आता चुकीचं फेस रिडिंग करणारा कुडमुड्या दिवशी एक असतो बघा आमच्या खेडेगावात. तो डुमडुम डुमडुम वाजवत येतो, चेहरा बघून भविष्य सांगणार असं म्हणतो आणि सांगतो तुझ्या मनात काय आहे, तुझ्या मनात काय आहे, आणि ते सगळं खोटं असतं. तसं आता हे खोटे चेहरे वाचायला लागले संजय राऊत. आता ते चिठ्ठी काढायचं बंद झालं. आता ह्यांना कोण वेडा वाटतोय, कोण शहाणा वाटतोय. त्यामुळे संजय राऊत काही दिवसानं प्रताप सरनाईक साहेबांच्या ठाण्यामध्ये एक मेंटल हॉस्पिटल आहे, थोडंसं एक वॉर्ड बुक करून शिंदे साहेबांच्या मतदारसंघात आहे, ह्यांच्या जिल्ह्यात आहे. त्यामुळे तिथं मी सरनाईक साहेबांनी विनंती करेन तिथं एक चांगला वॉर्ड बुक करून ठेवा लवकरच लवकर. ते आता दिवा स्वप्न त्याला पडतात. त्या संजय राऊतांना ना हे असं काय काय आता विचित्र दिसायला लागलंय. म्हणजे हळूहळू ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलकडे जाण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. आरोग्य मंत्र्यांना आम्ही सांगू त्यांची दखल घ्या. त्यांना जर ऍडमिट करायची वेळ आली तर फार त्यांचा आजार बळावणार नाही एवढी दक्षता आरोग्यमंत्री घेतील. मिशन नाही, ऑपरेशन टायगर. अशा ऑपरेशनच्या बाबतीतली पूर्वतयारी काय झाली हे सांगायची नसते. ऑपरेशन सक्सेसफुल झालं, आम्ही डॉक्टर यांना सांगू, आरोग्य आमचे डॉक्टर आंबेडकर साहेब त्या ऑपरेशनची पूर्वतयारी चांगली करतायत. आम्ही टीमवर्क म्हणून सगळेजण, आणि तुम्हाला यशस्वी सक्सेसफुल ऑपरेशन झालेलं दिसत. अजून तरी सर्जन लोकांवर चाललंय. मुख्य सर्जननी वेळ त्याच्यात लक्ष घालण्याची वेळ अजून आलेली नाही. जेव्हा मुख्य सर्जन लक्ष घालतात तेव्हा काय होतं हे 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्यांना विचारा ना तुम्ही, मी काय सांगू त्याच्यावर. हे बघा, ऑपरेशनला काय नाव दिले तुम्हीच मीडियाने दिलं, आम्ही नाही कुणी दिलेलं. कोणी दिलं? नाही काय सांगतोय धाराशिवपासून सुरुवात. आम्ही ऑपरेशन करणार एवढं सांगितलं. टायगर नाव दिलं, लायन नाव दिलं, का एलिफंट नाव दिलं, आम्ही नाही नाव काय दिलेलं. नाव तुम्ही मीडियाने ठरवलंय. पण मी एवढं सांगतो, ऑपरेशनची पूर्वतयारी सक्सेसफुल झालेली आहे आणि ऑपरेशन सुद्धा सक्सेसफुल होईल.